नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। कारण आजच राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्वात मोठी घोषणा करण्यात आली। सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होण्यास सुरुवात झाली। आज हप्ता वाटपाला सुरुवात करत आहोत असं एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। महिलांसाठी जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र देणार असल्याचं जाहीर करून महिलांना खुशखबर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। परंतु यामध्ये महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की फक्त महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमध्येच आज पैसे वाटप होणार। आता वाटपाला सुरुवात झाली असून सर्वात प्रथम महाराष्ट्रातील या 17 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम केलं जाणार आहे। परंतु तुम्हालाही आज पैसे मिळणार आहेत का? तुमच्याही खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे का? हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींनो, इथे लक्षपूर्वक बघा की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची घोषणा केली असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यात आलं। परंतु आपल्या महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं की फक्त आज 17 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम केलं जाणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी वेबसाईट आहे त्यावरती पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्यामुळे त्या वेबसाईट वरती जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली। महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून ही मोठी अपडेट सांगण्यात आली। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आली, कारण आज तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये जमा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं काम केलं जाणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना सरकारकडून आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, तुमच्या खात्यामध्ये वेळेवर पैसे जमा व्हावेत यासाठी सरकारकडून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की नेमकं सरकारकडून कोणत्या सूचना देण्यात आल्या। त्याचबरोबर ज्या बहिणींचं खातं पोस्ट बँकेमध्ये आहे त्या बहिणींसाठी खुशखबर आहे, कारण पोस्ट बँकेमध्ये देखील आज लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना महत्त्वाचं काम करायचं आहे, तेव्हाच त्यांच्या मोबाईलवरती पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हालाही हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला आहे का? हप्ता जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला आला आहे का हे चेक करा, कारण सकाळपासून महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याच लाडक्या बहिणींना मेसेज देखील आलेला आहे। तुम्हाला अजूनही लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर लाडक्या बहिणींनो थांबा, तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल, तेव्हा तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज येणार आहे। ते आपण पाहूया व्हिडिओमध्ये, पुढे आपण पाहणार आहोत। पण त्याआधी लाडक्या बहिणींनो, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज हप्ता जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाचं काम केलं जाणार आहे ते आपण पाहूया। बऱ्याच लाडक्या बहिणींना हप्ता वाटपाची वाट बघत होत्या, परंतु अजून हप्ता वाटपाला सुरुवात झाली नव्हती। खूप उशीर या महिन्यामध्ये झाल्यामुळे अजून जुलै महिन्याचा हप्ता एकत्रच लाडक्या बहिणींच्या खात्यावर सोडणार असल्याचा मोठा निर्णय सरकारकडून घेण्यात आला। 1500 रुपये प्लस 1500 रुपये असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज जमा होत आहेत। आज लाडक्या बहिणींसाठी खुशखबर तर आलीच आहे, परंतु कोणत्या बहिणींना आज हप्ता मिळणार आहे हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे। सरकारमार्फत आज फक्त 17 जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप होणार असून पात्र महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या मार्फत पैसे जमा केले जाणार आहेत। महिलांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलेला आहे आणि 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। सकाळपासून या हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून 17 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने पैसे सोडण्यात आले आहेत। काही बँकांमध्ये मागील 1 तासापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। त्यामुळे महिलांनो, लक्षपूर्वक बघा की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज हप्ता वाटप केलं जाणार आहे। यामध्ये 17 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली असून 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्याही जिल्ह्याचं नाव आहे का ते पहा। ज्या महिलांच्या जिल्ह्याचे नाव या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असणार आहे त्या महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून जुलै महिन्याचे 1500 प्लस 1500 असे 3000 रुपये जमा होणार आहेत। लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आली असून जून जुलै महिन्याचे पैसे एकत्र मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणींना डबल धमाका मिळाला।
तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले आहेत ते आपण जाणून घेऊया। चला तर मग पाहूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, कोकण विभागामध्ये असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज जमा होत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आज जून जुलै महिन्याचा हप्ता जमा होत आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यामधून बघत असाल तर सातारा जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये देखील जून जुलै महिन्याचा हप्ता म्हणजे 3000 रुपये जमा होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या महिला आहेत, ज्या महिलांचा आधार लिंकिंग ऍक्टिव्हेटेड आहे, त्या महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होत आहे। सांगली जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये सांगली जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झाली असून महिलांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज महिलांच्या मोबाईलवरती येत आहे। तुम्ही नांदेड मधील महिला असाल तर नांदेड मधील महिलांसाठी देखील खुशखबर आलेली आहे। नांदेड मधील ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्या बहिणींना आज 3000 रुपये मिळत आहेत। जून आणि जुलै महिन्याचे पैसे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील सोडण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असणाऱ्या महिलांना 3000 रुपयाचा लाभ मिळत आहे। नंदुरबार जिल्ह्याचा समावेश देखील 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे। सरकारकडून ज्या जिल्ह्यांची नावे जाहीर करण्यात आली त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे। सरकारकडून ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम केलं जात आहे त्यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समावेश असून धाराशिव जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर जून आणि जुलै महिन्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून पुणे जिल्ह्यातील काही महिलांना 1 तासापूर्वीच पैसे मिळाले आहेत। 1 तासापूर्वी पुणे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम जमा झालेली आहे। महिलांनो, डीबीटीच्या मार्फत तुम्हाला आताचे पैसे मिळणार आहेत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जी यादी तयार केलेली आहे त्या यादीमधील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। त्यामुळे लक्षपूर्वक ऐका की तुमच्याही जिल्ह्याचे नाव यामध्ये आहे का। यामधील पुढील जिल्हा मी सांगणार आहे तो जिल्हा आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामधील महिलांना देखील आज पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। सरकारकडून जी यादी जाहीर करण्यात आली होती त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा देखील समावेश आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये देखील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। महिलांनो, तुमचं बँक सेडिंग ऍक्टिव्हेटेड असेल तर तुम्ही अकोला जिल्ह्यामधील असाल तर महिलांनो तुम्हाला देखील आज लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। महिलांनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे। जर तुम्ही रायगड जिल्ह्यामधील असाल, कारण रायगड जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावर आज पैसे जमा होत आहेत। रायगड जिल्ह्यामधील महिलांना आज जून जुलै महिन्याचा हप्ता मिळत आहे। अमरावती जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून आणि जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून 2 तासापूर्वीच अमरावती जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत। 3000 रुपयाची रक्कम अमरावती जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झाली असून महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, ज्या 17 जिल्ह्यांची यादी सरकारकडून सांगण्यात आलेली होती त्या 17 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला आहे। या 17 जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं बँक सीडिंग ऍक्टिव्हेटेड आहे आणि सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामं ज्या लाडक्या बहिणींनी पूर्ण केली आहेत त्याच लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्त्याचा लाभ मिळालेला असून त्या महिलांच्या खात्यावर 3000 रुपयाची रक्कम जमा झाली आहे। जून महिन्याचे 1500 रुपये आणि जुलै महिन्याचे 1500 रुपये असे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज महिलांना आलेला आहे। सकाळपासून हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात आली असून सकाळपासून 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत। सरकारकडून महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे। हप्ता वाटपाचा पहिला टप्पा आहे त्यामुळे फक्त 17 जिल्ह्यांची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खुशखबर आली असून तुम्हाला आता जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र मिळत आहे। लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे, कारण स्टेट बँक ही सरकारी बँक आहे। त्यामुळे सरकारी बँकेमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होत असतो। स्टेट बँकेमधील महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। जर तुमचं खातं स्टेट बँकेमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेच असतील आज। त्याचबरोबर पोस्ट बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांच्यासाठी महत्त्वाच्या सूचना सांगण्यात आलेल्या आहेत।
तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येतो आहे का हे एकदा चेक करा. कारण पोस्ट बँकेमध्ये बऱ्याच महिलांच्या खात्यावर पैसे जमा होतात, परंतु महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी या महत्त्वाच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कोणतीही लाडकी बहीण योजनेच्या सेवेपासून दूर राहू नये. प्रत्येक लाडक्या बहिणीला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळावा यासाठी सरकारकडून महिलांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर महिलांच्या खात्यामध्ये हप्ता वाटप झाल्यामुळे महिलांना आनंदाची बातमी देखील देण्यात आली. लाडक्या बहिणींनो, तुमच्या लाडक्या भावाने तुमच्यासाठी जून आणि जुलै महिन्याचा हप्ता सोडलेला आहे. त्यामुळे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळत आहेत.